आबासाहेब काकडे हायस्कूल शेवगाव येथे 1985 सालच्या पूर्वी शिकत असलेल्या रिमांड होममधील विद्यार्थ्यांचा शेवगाव येथील स्नेहमेळावा संपन्न झाला। तब्बल 41 वर्षांनंतर एकत्र आलेल्या सर्व सवंगड्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपला स्नेहमेळावा संपन्न केला। यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम विद्यार्थ्यांच्या वतीनं करण्यात आलं। या प्रसंगी सत्कारमूर्ती आगळे सर अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल गमे सर, आर.बी. गोरे सर, लभाट सर, संजय गुरु, काकडे सर, विक्रम लांडे सर, भगवान आगळे, सखाहरी कोरडे, भाऊसाहेब बोडके, ज्ञानदेव नजन, विक्रम लांडे, हरिभक्तपरायण राम उदागे महाराज, पुंजाजी सोलाट, वाल्मिक कोरडे, प्रकाश घाडगे, इस्माईल शेख, संजय गोसावी, सौ रीता जाधव, भाऊसाहेब सोलाट, नानासाहेब शिंदे, सय्यद लालाभाई, दत्तात्रय काळे, राजाराम दाते, बाबासाहेब खराडे, गोरख भगत, दत्तात्रय उबाळे, बाबासाहेब जरांगे, कैलास ढानके, सुखदेव पवार, रंगनाथ घारे, सुरेश साळुंके, आनंदा धनवटे, अशोक दुधाडे, भाऊराव वीर, मधुकर गायकवाड उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अभिष्टचिंतन सोहळ्याचे मानकरी आगळेसर बोलताना म्हणाले की कठीण परिस्थितीमध्ये रिमांड होम त्या काळामध्ये मी चालवलं, त्यामध्ये आबासाहेब काकडे यांनी मोठे सहकार्य मला त्या काळामध्ये केले। याचबरोबर कठीण परिस्थितीमधून या विद्यार्थ्यांना मी घडवलंय आणि कधीही विद्यार्थ्यांनी मला उलट शब्दही उच्चारला नाहीत आणि त्याचीच पावती आज मला स्नेहमेळाव्याच्या रूपानं या विद्यार्थ्यांनी दिल्याची भावना सत्कारमूर्ती आगले सरांनी व्यक्त केली। याचबरोबर आज माझा 74वा वाढदिवस 1985 सालच्या पूर्वी शिकत असलेल्या सर्व रिमांड होमच्या विद्यार्थ्यांनी शेवगाव येथे साजरा केला। हा माझा पहिला वाढदिवस त्यांनी साजरा केला नसून हा सलग 4 वर्ष ते माझा वाढदिवस साजरा करीत आहे, याचा मला सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं। त्या ठिकाणी जुन्या आठवणी सांगत असताना अतिशय आमचे दिवस अतिशय आनंदात गेले आणि अतिशय खेळीमेळीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी त्या काळात ते विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांनी मला सहकार्य केलं। काम करीत असताना मी त्यांना सहकार्य केलं। कधी मला त्यांना मारण्याची वेळ आली त्या परिस्थितीमध्ये, परंतु त्यांनी कधी त्या ठिकाणी उलटूनही कधी मला अपशब्द त्या ठिकाणी वापरलेला नाही, सहकार्य केलं। कधी जेवण कधी कधी माझ्याकडून अशी परिस्थिती व्हायची की स्वयंपाकीन बाया जर आल्या नाही तर त्यांना 2-2 वाजेपर्यंत जेवणासाठी थांबावं लागायचं, परंतु निमूटपणे बेल दिली की आज 10 वाजता जेवण नाही, 2 वाजता जेवण, परंतु कधीही कोणी कुरकुर केली नाही, कधी मोर्चा आणला नाही, आमच्या जेवणाची व्यवस्था नाही, आम्ही उपाशी, अशा प्रकारची त्यांनी कोणत्याही प्रकारची त्यांना त्या ठिकाणची परिस्थिती माहीत होती, हे काही जाणून बुजून त्या ठिकाणी करीत नाही। मला त्यांच्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा त्या ठिकाणी अहोरात्र मी काम त्या ठिकाणी केलं। असं काम करीत असताना आमचे जे अनेक आमच्या राज्यामध्ये माझ्याबरोबर जे अधीक्षक म्हणून काम करीत होते त्यांना त्यावेळेस वेतन श्रेणी मिळत नव्हती। त्याच्यासाठी भव्य असा मोर्चा नागपूर मुंबईला आम्ही त्या ठिकाणी काढला आणि मला त्यावेळेस अशी संधी मिळाली, राज्याचं सचिव म्हणून त्या ठिकाणी काम केलं। AR अंतुले मुख्यमंत्री असताना भव्य असा मोर्चा नागपूरमध्ये 7 ते 8 हजार अधीक्षकांचा त्या ठिकाणी नेला होता आणि त्यांच्या प्रश्नासाठी लढत राहिलो। हे दोन्ही कामं करीत असताना, वसतिगृहाचं काम करीत असताना, बाकीच्या कर्मचाऱ्याचंही त्या ठिकाणी हे सगळं करीत असताना विशेषतः संस्थेची स्वतः आबासाहेब काकडे यांची मला अतिशय साथ त्या ठिकाणी मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली। हे काम करीत असताना त्यांनी नंतर माझी 12/1/84 रोजी कांबे हायस्कूल कांबे या ठिकाणी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली आणि मी मग कांबे, भालगाव, शहर टाकळी अशा प्रकारचा प्रवास करून 2010 रोजी मी सेवानिवृत्त झालो। संस्थेमध्ये सर्व्हिस बघितली ते एकंदर 35 वर्ष माझी सेवा FDL संस्थेमध्ये झाली। असं हे त्या ठिकाणी काम करीत असताना संस्थेने खूप मोठं सहकार्य केलं आणि संस्थेसाठी जेवढं आजही सुद्धा संस्था अतिशय सन्मानाने। या कार्यक्रमाचे आयोजन सखाहरी कोरडे यांनी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुखदेव पवार यांनी केले। कार्यक्रमाला विशेष सहकार्य ज्ञानदेव नजन यांचं लाभलं। तसेच सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हा स्नेहमेळावा आणि अभिष्टचिंतन सोहळा उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। माझा हेतू असाच आहे का आम्ही 85 सालापूर्वीचे एकंदरीत त्यावेळी शाळेत एकत्र शिकणारे विद्यार्थी आम्ही आज 45 वर्षापूर्वी सर एकत्र आलो आणि आम्हाला कुठं ते एकत्र येऊन हा कार्यक्रम पुढे चालवायचा आम्हाला।
साऱ्या माजी विद्यार्थ्यांनी मला विषय टाकला तर तुम्ही कार्यक्रम घडवा. त्या पद्धतीने मी आज हा 4था कार्यक्रम आहे आमचा हा. याच्यापूर्वी 3 कार्यक्रम झाले. याला भरभरून मला साथ दिली आणि असंच आम्ही कार्यक्रम पुढे याच्यापूर्वी पहिले 2 कार्यक्रम शेवगावमध्ये घेतले. 3रा कार्यक्रम श्रीरामपूरला घेतला आणि आता आजचा 4था कार्यक्रम मी शेवगावमध्ये घेतला. माझा हेतू याच्या मागणं म्हणजे विषय एकच होता का आम्ही जुने जे विद्यार्थी होतो बालपणीचे एकत्र शिकलेलो आम्ही राहिलेलो त्या मुलाची मला आधी गाठ कशी होईल बा हे मला आधी वाटलं. नंतर मी नंबर शोधला एका मित्राचा आमच्या. शोधल्यानंतर तिने मला साथ दिली. तू नंबर बाकी शोध. मी नंबर शोधले. पहिल्या वेळेस आम्ही शिर्डीला कार्यक्रम घेतला तेव्हा 12 जणच आम्ही उपस्थित होतो. मग त्या ठिकाणी आमचा विषय झाला का आपला हा कार्यक्रम मोठा घ्यायचा. मोठा गेल्यानंतर मला सकाळी तू आपण नंबर गोळा कर आम्ही गोळा करतो. मग तिने साथ दिली. मला मी प्रयत्न केले आणि आम्ही असाच कार्यक्रम माणसं वाढीत राहिलो. 4था कार्यक्रम घेतला. त्यामुळे मला आज या कार्यक्रमाच्या नेतृत्वाला मला भाग्य आहे. मला भेटले सारे सवंगडी आज माझ्या कार्यक्रमाला एकत्र आले माझ्यामुळे. मित्राला बरं वाटलं. साऱ्यांनी भरभरून माझं बी कौतुक केलं. त्यात मी मनस्वी आनंदी आहे. सर्वांना मैत्रिणींना शुभेच्छा. आणि आमचे गुरु आगळे सर यांचा वाढदिवस निमित्त हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. तर त्यांचा कार्यक्रम आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. आगळे सरांना शुभेच्छा दिल्या की जे आपल्याला करता येत नाही ते गुरु आपल्या जीवनामध्ये करत असतात. आणि म्हणून सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपले सकाहरी कोरडे यांनी घेतलेला आहे. खरं तर त्यांचं नाव कोरडे आहे लांडे सर, पण ते जेवढे दिसतात तेवढे कोरडे नाही. तर त्यांच्यामध्ये प्रेमाचा खूप मोठा ओलावा आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे. आणि या निमित्ताने गेल्या 4 वर्षापासून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला सुद्धा खरं तर साहेब यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे. सुंदर स्नेहबंध तुम्ही जोडून ठेवलेला आहे. हा जो ऋणानुबंधाचा संबंध आहे हा नेहमी आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये ठरवलं होतं की आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम करू, पण तो अजूनही आम्हाला झालेला नाही. पण तुम्ही इतक्या वयापर्यंत पोहोचलात म्हणजे तरी सुद्धा तुम्ही एकमेकाबद्दल इतका आदर मान ठेवतात आणि एकमेकांना प्रेम देतात. हे खरं तर एक आश्चर्य आहे. म्हणजे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. 12 वर्षातून माणसाच्या जीवनामध्ये येणारा पर्वकाळ त्याला आपण कुंभमेळा म्हणतो. 25 वर्षातून माणसाच्या जीवनामध्ये येणारा पर्वकाळ त्याला आपण रौप्य महोत्सवी वर्ष म्हणतो. 50 वर्ष माणसाच्या जीवनामध्ये पूर्ण झाली की त्याला आपण सुवर्ण महोत्सव म्हणतो. आणि एखाद्या माणसाने व्यक्तीने जर जीवनामध्ये 75 वर्ष पूर्ण केली तर त्याला आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणतो. म्हणून आज आगळे सरांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. खरं तर भळे साहेब आगळे सर तुम्हाला किती कळाले नाही कळाले मला सांगता यायचं नाही, परंतु जसा भगवान श्रीकृष्ण कोणालाच कळाला नाही तसं आगळे सर सुद्धा मला अजून पूर्ण कळाले नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये 12 तास 36 तास 24 तास आणि कोरोना काळामध्ये किती लोक नाही, पण त्यांचं ऑफिस टाइम असल्यामुळे त्यांनी डे नाईट माझ्या मुलांना लहानपणापासून इतकं सपोर्ट केल्यामुळं मी नोकरी करू शकले. म्हणजे मनापासून भरायला तर त्याच्या वेळेस तर मी सपोर्ट घेतला. कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री साथ असतो, पण माझ्या यशस्वी नोकरीमध्ये माझ्या मिस्टरांचा मोठा भाग आहे. माझे सासरे आता कोरोना काळामध्ये त्याला शॉक लागून गेले, त्यांची पण खूप मोठी आशीर्वाद आहे. घेत असताना ज्या गोष्टी आपोआप आपल्या मनावर कोरल्या गेल्या. लावट सरांना सांगू इच्छितो मी की योगासनं मी कंटिन्यू केले. नंतर रामदेवजी बाबांचं पतंजलीचा एक योग शिक्षकही आहे मी. आणि ह्यामुळं मला बऱ्याचदा वेगवेगळे इव्हेंट्स असतील. नुकतीच मी आता पहिली पंढरपूर वारी पायी केली, देहू ते पंढरपूर. त्याच्या अगोदर पण वेगळ्या प्रकारच्या वाऱ्या केलेल्या आहेत. आकाशवाणीमध्ये असताना कव्हरेज म्हणून वारकरी जेवढे चालतात तेवढे 2 वर्ष माऊलींच्या पालखीबरोबर मी वारी केलेली आहे. नंतर नगरला आल्यानंतर मी सायकलिस्ट पण एक आहे, तर नगर ते पंढरपूर अशी सायकल वारी केलेली आहे. 3 वर्षापूर्वी नगरचे माझे 2 अजून सहकारी मित्र धावपटू धावत जाऊन पंढरपूरला गेलेलो 6 दिवसांमध्ये, दररोज 30-35 किलोमीटर. आणि सायकलला सुद्धा 550 किलोमीटरचं अंतर आहे गुजरातमध्ये. तर प्रत्येक दिवशी 3 दिवसात म्हणजे 200 किलोमीटर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 200 आणि तिसऱ्या दिवशी 150, असं 3 दिवसात 550 किलोमीटर अंतर
सायकलवरती पण केलेला आहे. हा थोडक्यात परिचय आणि मनोगत मी व्यक्त केलेला आहे. पुन्हा एकदा सरांना शुभेच्छा देतो खूप खूप आणि सगळ्यांच्या भेटी झाल्या या निमित्ताने फार बरं वाटतंय. धन्यवाद. नगर वास्तविक बोर्डिंगचा आणि आमचा तसा काही संबंध नव्हता. आम्ही बाजूच्या बारखल्या छोट्या खोल्या होत्या ना, आबासाहेब काकडेची कृपा, त्यांनी आम्हाला तिथं फुकट निवास दिला, त्याच्यामुळं आमचं शिक्षण झालं, म्हणून आम्ही आज इथं उभा आहोत. नाही तर आम्ही कुठेतरी मेंढ्या राखत असतो. जी सत्य परिस्थिती आहे, कारण खूप हालाकीतून दिवस काढले सर. आणि आज बहुतेक जण आपले सगळे मित्रमंडळी अबाव 58 आहे, म्हणजे बहुतेक सगळे रिटायर आहे. त्याच्यामुळे आज कोणाकडे किती पैसा आहे, कोण किती गाड्या घेऊन हिंडतोय, कोण काय करतोय हे महत्वाचं नसून आज प्रत्येकाची तब्येत. फोन केला का पहिला शब्द आहे बरा आहे का. कोणी म्हणत नाही तो बँकेत किती एफडी आहेत, कारण इथून पुढं पैसे हे फक्त 50 वर्षापर्यंत कमवायचे असतात आणि तिथून पुढे जपायची असते तब्येत. मी कन्स्ट्रक्शन लाईनला काम केलं, महाराष्ट्राच्या बाहेर मी 15 वर्षे काम केलं, पण कुठलंही व्यसन नाही. आईबापाची गरिबी प्रत्येक पावलाला आठवायची. त्याच्यामुळे आज या स्तराला आहे. 2 मुलं आहेत. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.